आज रक्षाबंधन होता, त्यामुळे स्मिता तिच्या नवऱ्यासोबत माहेरी चालली होती. स्मिताने खूप हसत तिच्या नवऱ्याबरोबर माहेरच्या घरात प्रवेश केला. आईची आणि वहिनीची नजर तिच्या हाताकडे होती. वहिनी म्हणाली की आज पण दोघे हात हलवत आले आहेत. आपले जावई आणि मुलगी हात हलवत आले आहेत. हे पाहून तिच्या आईला पण वाईट वाटलं. तिच्या वहिनीला वीणाला खूप राग आला. दरवेळेस स्मिता मोकळ्या हाताने येत होती. ह्यावेळेस तिच्या वहिनीने वीणाने ठरवलं की नणंदा चांगलाच धडा शिकवायचा. स्मिताची आई तिला म्हणाली की स्मिता, आजकाल मिठाई बाजारात चांगली मिळत नाही, त्यामुळे येताना काहीतरी फळे घेऊन यायचे असते. स्मिता हसत म्हणाली की आई, वेळच भेटला नाही. स्मिता म्हणाली की अगं आई, आधी यांच्या बहिणी आल्या, नंतर यांची आत्या आली, त्यामुळे खूप घाई गडबड होती. कसा तरी टाइम काढून मी इकडे आली आहे. नाहीतर वहिनी म्हणाली असती की माझ्या नणंदा तर वेळच भेटत नाही. हे सगळं वीणा ऐकत होती. तेव्हा स्मिता इकडे तिकडे पाहते आणि म्हणते की वहिनी, दादा कुठे आहे? तोपर्यंत आतमधून तिचा भाऊ चिन्मय आला आणि तो तिला प्रेमाने मिठीत घेऊन म्हणाला की आली का तू? खूप उशीर केला तू येण्यासाठी. स्मिता चिन्मयला म्हणाली की यासाठी जिम्मेदार मी नाही, तुझे दाजी आहेत. त्यांना त्यांच्या बहिणीपासून सुटकाच भेटत नाही. कसा तरी वेळ काढून आम्ही आलो आहे. चिन्मय म्हणाला की ठीक आहे, चल मला पटकन आता राखी बांधून घे. हा हात तुझी राखी बांधण्यासाठी व्याकुळ झाला आहे. स्मिताने तिच्या भावाला आणि वहिनीला ओवाळून तिने तिच्या भावाला राखी बांधली आणि मिठाई तर घरातच होती आणि त्यानेच तिने तिच्या भावाचे तोंड गोड केले. स्मिता तिच्या वहिनीला म्हणाली की वहिनी, तुम्ही बनवलेल्या गुलाबजामुन बाजारात तुमच्यासारखे कुठेच मिळत नाही. तुम्ही खूप छान बनवता. आई, माझ्यासाठी सुद्धा वहिनीने बनवलेले गुलाबजामुन त्यातील एका डब्यात भरून दे. तोपर्यंत चिन्मय म्हणाला की हां, हे काय सांगण्यासारखे आहे का? तुला जे आवडत आहे ते तू खुशाल घेऊन जा. स्मिता आपल्या भावाचा हात हातात घेत म्हणाली की त्यामुळेच तर दादा, मला तू खूप आवडतो. तू खूप बिनधास्त आहेस. लग्न झाल्यावर सुद्धा तुझ्या स्वभावामध्ये कोणताच बदल झाला नाही. बहिणीसाठी तुझ्या मनात आज पण तेच प्रेम आहे. वहिनी वीणाने तिच्या नणंदला एक लिफाफा दिला आणि स्मिताला या लिफाफामध्ये वजन कमी असल्याचे जाणवले. यामध्ये काय आहे हे पाहण्याची आतुरता निर्माण झाली, परंतु ती सर्वांसमोर उघडू शकत नव्हती. ती आतमध्ये गेली आणि आईसमोर लिफाफा उघडू लागली आणि आईला म्हणाली की आई, यावेळेस लिफाफ्याचं वजन कमी वाटत आहे. मी तर विचार केला होता की दादाकडून यावेळेस मला खूप सारं काही भेटेल. मला वाटत आहे की या महागाईचा परिणाम माझ्या या लिफाफ्यावर झाला आहे. स्मिता हे सगळं हसत बोलत होती. जेव्हा स्मिताने तो लिफाफा खोलला तेव्हा त्यातून 1,100 रुपये निघाले. स्मिता त्या लिफाफ्याला बघून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की असं वाटत आहे की वहिनीने चुकून कामवालीचा लिफाफा मला दिला आहे. तरीच म्हणाली की या लिफाफ्याचं वजन कमी का वाटत आहे? स्मिताची आई म्हणाली की सुनबाईकडून कोणती चूक झाली नाही. खरं तर तुला बरोबर लिफाफा मिळाला आहे. तुझ्या 10 रुपयाच्या राखीपुढे 21,000 रुपये कोण देणार? मी तर यामध्ये माझ्या सुनाची वीणाची अजिबात चूक समजत नाही. स्मिताला खूप राग आला आणि ती म्हणाली की या घरात माझी किंमत फक्त 1,100 रुपये एवढीच आहे का? जर फक्त एवढेच पैसे द्यायचे होते
तर मला बोलवून माझा अपमान कशामुळे केला? वहिनीची खूपच हिंमत वाढलेली दिसत आहे. त्या विसरत आहेत की मी या घरची मुलगी आहे आणि ती या घरची सून आहे. स्मिताची आई म्हणाली की तुझी बहिणी काही सुद्धा विसरली नाही, पण कदाचित तू नातेची किंमत विसरून गेली आहेस. सणासुदीच्या पण वेळेस तू काहीही न आणता येत असतेस. असं नाही की आमच्या घरात काही कमी आहे, पण कमीत कमी 10-5 रुपयाचं तरी घेऊन यायचं असतं. तुला किती वेळा सांगितलं आहे, तरी पण तू तशीच करते. आता तुझ्या भावाचं लग्न सुद्धा झालं आहे. वहिनी हे सगळं पाहत आहे की तिची नणंद किती आणत आहे. आईसारखी आता वहिनी समजून घेत नसते. स्मिता, जर तुझ्या नंदा सणासुदीला मोकळ्या हाताने घरी आल्या तर तुला कसं वाटतं? तुझी वहिनी गरीब घराण्यातली आहे, तरी पण तिच्या माहेरी जाताना ती 100-200 किती पण रुपये त्याचं कमीत कमी थोडंफार तरी घेऊन जात असते. अशी मोकळ्या हाताने कधी जात नाही. आईच्या राज्यामध्ये हे सगळं चालत होते, पण आता तुम्हाला भावजया आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जेवढे तुमच्या भावजयांना देतात तेवढेच भावजय पण आनंदाने तुम्हाला देत असतात. नवऱ्याला घेऊन आली आहेस आणि तुला अजून खूप सारे पैसे पाहिजे आहेत. तू सांग, तू काय देते तुझ्या नंदांना? कधी 500 रुपयाच्या वरती गेले आहेस का? आणि तू कोणत्या तोंडाने वहिनीला काय म्हणणार आहे? आणि अजून तुला मान सन्मान दिला पाहिजे. स्मिता रागात तिच्या आईला म्हणाली की आई, तू वहिनीला फारच डोक्यावर चढवून घेतला आहेस. वहिनीसाठी तू मला बोलत आहेस? तुला मी जवळची आहे का? मी तर पहिल्यापासूनच काही न घेता या घरात येत असते. हे घर माझं नाही का? आई म्हणाली की जर तू या घराला खरंच आपलं घर मानत असते तर आपल्या माणसासाठी काही ना काही घेऊन आलीच असती. तुझ्या घरात जे काहीतरी असेल त्यातीलच काहीतरी घेऊन आली असती तरी आनंद झाला असता, पण नाही. तुला तर आपल्या आईने सारखी मान खाली घालावी असं वाटत आहे. आणि मी कोणत्या तोंडाने माझ्या सुनेला म्हणू की माझ्या मुलीला चांगली भेट दे? मुलीच्याच मनात ईर्ष्या असेल तर मी काय बोलू? ठीक आहे आई, तू तुझ्या सुनेचं कौतुक सांगत बस. मी माझ्या दादाकडून मला पाहिजे तेवढे पैसे घेणार आहे आणि हा धर लिफाफा आणि तुझ्या सुनेला दे माघारी. आणि स्मिताने तो लिफाफा रागात खाली फेकून दिला आणि म्हणाली की हे पैसे वहिनीला म्हणाव तुलाच राहू दे. ती बाहेर जायला निघाली तर उंबऱ्यातच तिचे दादा वहिनी उभा होते. स्मिता चिन्मयला म्हणाली की दादा, बघितलंस ना वहिनीने माझा कसा अपमान केला आहे. त्यांना या घरात येऊन अजून 1 वर्ष सुद्धा झालं नाही आणि आतापासून मी त्यांच्यासाठी जड झाली आहे. चिन्मय म्हणाला की तुझ्या वहिनीचे विचार पण काही चुकीचे नाहीत. आपल्याला भावाचं हे अनपेक्षित उत्तर ऐकून स्मिता चिन्मयकडे पाहू लागली. दादा, कमीत कमी तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती की तू वहिनीची बाजू घेऊन मला बोलशील. चिन्मय म्हणाला, स्मिता, मला सुद्धा तुझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या, पण तू मला नाराज केलं. इथे आपलं बोलणं घेण्या देण्याचं चाललं नाही, आपलं बोलणं प्रेमाचं चाललं आहे. जेवढं मी तुझ्यावर प्रेम करतो तेवढं तू माझ्यावर प्रेम करत नाही. तुला आठवत आहे गेल्या वेळेस तुझा वाढदिवस होता त्यावेळेस मी तुझ्या बर्थडेला आलो होतो आणि मी पावसात भिजलो सुद्धा होतो. भरपूर पाऊस होता त्यामुळे मी तुला साडी आणलो शकलो नाही. त्या दिवशी तुला भावाचे भिजलेले कपडे दिसले नाहीत. तुला फक्त भावाने काय आणलं आणि काय नाही आणलं हे मात्र दिसलं. तुझ्या सासू सासऱ्यांसमोर आणि काही माणसांसमोर
तू माझा अपमान केलास की मी तुझ्या आवडीची साडी आणली नाही. शेवटी तुझ्या सासऱ्यांनी मला कपडे बदलण्यासाठी दिले आणि तुझ्या सासूने गरम गरम चहा आणून दिला. मी त्याच दिवशी तुझं प्रेम समजलो, पण मी तुझ्यावर फारच प्रेम करतो, त्यामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण आज तू माझ्या बायकोचा अपमान केला तर ते मला सहन होणार नाही. तू मला नेहमी 10 रुपयाची राखी घेऊन येतेस आणि तुला त्या बदल्यात खूप महागातल्या भेटवस्तू पाहिजे असतात. जर तू 10 रुपयाच्या राखीमध्ये तुझं प्रेम बांधलं असतं तर मला 10 रुपयाची राखी 10 लाखाजोगी वाटली असती. परंतु मला तुझ्या 10 रुपयाच्या राखीमध्ये फक्त स्वार्थ दिसला. चिन्मयचं खरं बोलणं ऐकून स्मिताची नजर खाली झुकली. तिला कळाले की चिन्मय दादा जो काही म्हणत आहे तो बरोबर बोलत आहे. खरं तर ते पैसे वाचवण्यासाठी तिच्या माहेरच्यांना कोणालाच काही घेऊन येत नव्हते. तिला वाटलं एवढ्या दिवसांपासून चालत आला आहे म्हणल्यावर अजून चालवावं. बहीण फक्त माहेरी घेण्यासाठी येत असते, घेऊन जात नसते असा तिचा विचार होता. भरपूर पैसा असून पण तिला भावासाठी कधीच चांगली राखी खरेदी करावी असं वाटलं नाही किंवा वहिनीसाठी आईसाठी नवीन पदार्थ मिठाई घेऊन जावं असं तिच्या मनात कधीच आलं नाही. तिला फक्त घ्यायचं माहीत होतं, द्यायचं माहीत नव्हतं. तिने त्यावेळेस तिच्या भावाची आणि वहिनीची माफी मागितली आणि तिच्या नवऱ्याला तिने सांगून फळे आणि मिठाई आणायला सांगितले. जायच्या वेळेस तिच्या वहिनीने वीणाने तिला एक लिफाफा दिला जो तो खरंच वजनदार होता. जेव्हा तिने तो लिफाफा खोलला तर त्यामध्ये 21,000 रुपये होते. स्मिता म्हणाली की नाही वहिनी, मला हे नाही पाहिजे, मी याच्या योग्य नाही. वीणा स्मिताला म्हणाली की स्मिताताई, हा खरा लिफाफा तुमच्यासाठीच होता. तो लिफाफा तुम्हाला हे सांगण्यासाठी दिला होता की नात्यांची किंमत किती महत्त्वाची आहे. आपल्याला भावाकडून काहीतरी मिळेल अशी आशा ठेवून कधीच राखी बांधू नका. हे आम्हाला सांगायचं होतं. मला माफ करा, मला तुम्हाला तुमचं मन दुखवायचं नव्हतं. पण स्मिताताई, मी पण एक बहीण आहे. जर बहीण आपल्या भावाला स्वार्थीपणाने प्रेम करत असेल तर त्या भावाला कसं वाटत असेल हे मला कळाले. दोन्ही पण नणंद भावजे एकमेकींच्या गळ्यात पडल्या आणि जे झालं ते जिथल्या तिथं त्यांनी सोडून दिलं. स्मिताला पण कळाले की आपल्याला जर मान सन्मान प्रेम पाहिजे असेल तर आपल्या मनात सुद्धा पुढच्याबद्दल सुद्धा मान सन्मान आणि प्रेम असलं पाहिजे. खरं तर इथं विषय मोकळ्या हाताने आली म्हणून नव्हता तर सन्मानाचा होता. असं करून ती तिच्या घराचाच नाही तर तिच्या स्वतःचा सुद्धा अपमान करत होती. यापुढे तिने या गोष्टीची काळजी घेतली की तिच्यामुळे कोणाचं मन दुखू नये. वीणाने हसत तिच्या सासूकडे पाहिलं, कारण यामध्ये खरा सूत्रधार तर वीणाची सासूच होती. मुलीला योग्य वाटेवर लावण्यासाठी त्यांना हे नाटक करावे लागले आणि त्यामध्ये ते सफल झाले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.